त्या डेडिकेशन सातत्य सगळं काही केलं आणि हा एक इतिहास बनवला. मराठवाड्याची आन बान शान अशा व्यक्तीला स्टँडिंग ओवेशन मध्ये आपण इन्व्हाइट करू. जोरदार टाळ्या शिट्या जे काही करता येईल ते करा. चार ते 5 मिनिटं येतं, त्याच्यातली 2-4 मिनिटं तुम्हीच घेतलं, मी बोलू थँक्यू. तुमच्या सगळ्यांच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या. त्या भावनाचा आदर करून पुढील प्रोग्राम आपण सुरू करूया. चालेल? तुम्हाला सर्वांना नाव माहितच आहे. नाव माऊली सोळंके, गाव पाथरी, सगळ्यांना माहितच आहे. पाथरीमध्ये कांसुरी बऱ्याच लोकांनी आतापर्यंत नाव ऐकले आणि तिथून कुठेतरी हा इज्युटेकचा प्रवास 14 नोव्हेंबर 2022 ला पहिल्यांदा माझा इज्युटेकमध्ये ID रजिस्टर आहे आणि 14 नोव्हेंबर 2022 आणि त्याच्यानंतर 1.5 महिना पार्ट टाइम आणि 1 जानेवारी 2023 ज्या दिवशी मी इज्युटेकला फुल टाइम करिअर म्हणून इज्युटेकची सुरुवात केली. आणि मागच्या 3.5 वर्षाचा कारवा तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलाच आहे, सगळ्यांना माहीतच आहे. काय आहेत, आपण किती काम केले, काय केलं, या सगळ्या गोष्टी मला वाटतं जवळपास सगळ्या लोकांना माहिती आहे. बरोबर? जर हा सगळा प्रवास प्रत्येकानं आतापर्यंत ऐकलाय आणि ज्यांनी ऐकून तुम्ही सर्वजण इथपर्यंत पोहोचताय, तुम्ही ती साथ देताय, तुम्ही ते प्रेम देताय आणि असं सगळं प्रेम भेटल्यानंतर ते आणखीन जबाबदारी वाढती आणि त्या पटीनं आपण ते काम करतोय. म्हणजे हे प्रेम भेटतंय, पण हे प्रेम भेटत असताना एकदा भेटणं ठीक आहे, पण हे जर वारंवार भेटत ठेवायचं असेल तर वारंवार तसं काम पण करावं आणि ते काम तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आतापर्यंत करत आलो. 100% देण्याचा प्रयत्न नेहमीच असतो. तुम्ही सगळे मराठवाडा कोर कमिटी, मराठवाड्यातले जे 4 प्रमुख शिलेदार आहेत, जे ऑलरेडी इज्युटेकमध्ये डायरेक्टर झालेत, असे कैलास सोनार सर असतील, संतोष पाटील सर असतील, माधव दुधाटे सर असतील आणि एक व्यक्ती इज्युटेकमध्ये जिल्हा परिषदची नोकरी सांभाळून सुद्धा डायरेक्टर होऊ शकतो असे कुमार आडके सर असतील. म्हणजे पार्ट टाइम मध्ये पण इज्युटेकमध्ये लोक डायरेक्टर होतात, हे कोणाला सांगायची गरज आता नाही. मी त्यांना म्हणलो, तुम्ही ज्या दिवशी डायरेक्टर झाला तुम्हाला मी एवढं विकणार आहे की बघायचंच काम नाही. कारण पार्ट टाइम मध्ये पण डायरेक्टर होणार आहे इज्युटेकमध्ये आहे का नाही? एकमेव माणूस आहे मराठवाड्यामध्ये, बरोबर आहे का नाही? अख्ख्या कंपनीमध्ये जेवढे काय डायरेक्टर आहेत ते सगळे फुल टाइमर इज्युटेकमध्ये झालेले, पण पार्ट टाइम मध्ये पण कुणीतरी इज्युटेकमध्ये डायरेक्टर होऊ शकतो. हे ज्वलंत उदाहरण जगात, जर्मनी आणि भारतात परभणी यांनी करून दाखवले. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. आणि इज्युटेक मधले जेवढे 5 डायरेक्टर मराठवाड्यातले आहेत त्याच्यातले 4 परभणीतले आणि 1 नांदेडचा आहे. तर नांदेडमध्ये पण ती सुरुवात झालेली शर्यत मराठवाडा आणि तुमच्या सर्वांचं एवढं प्रेम आहे इज्युटेकवर, एवढं प्रेम मराठवाड्यावर आहे की आज आपण 1 महिना नाही, 2 महिने नाही, 4 महिने नाही, मागचे 20 महिने झालं ऑल कंपनीमध्ये आपण टॉपवर आहे. हे सगळं तुमच्या सर्वांचंच नाही. आज कंपनीमध्ये जर 20 महिन्याचं रेकॉर्ड काढलं तर प्रत्येक महिन्यामध्ये आम्हाला एक गुगल सीट दिलेलं आहे आणि त्या गुगल सीटवर प्रत्येक टीमचा काउंट येतो, बीबीचा जो सेल आपण देतो. तर आतापर्यंत मागच्या महिन्यापर्यंत आपल्याला कोणी ओव्हरटेक करून जाऊ शकलेलं नाही. आणि जर मराठवाड्यात सेपरेट LDP होत असेल आता कोणी जाणार आहे का ओव्हरटेक करून? जाणार पण नाही. हे आपल्याला करून दाखवायचं आहे आणि म्हणून मराठवाड्यावर सरांचं विशेष प्रेम आहे.
आतापर्यंत सरांनी मागच्या ज्या दिवशी मी इज्युटेकची सुरुवात केली होती त्या दिवसाचा पण माऊली सरांनी पाहिलेला आहे. त्याच्यानंतर इज्युटेक काम करत असतानाचा पण माऊली पाहिलेला आहे आणि आता पण ते पाहतायत. आणि याच्यातलं जे परिवर्तन आहे, याच्यातलं जे अपडेट आहे, ती प्रत्येक गोष्ट ते आतापर्यंत पाहत आले. या सगळ्या गोष्टी जर एखादा माणूस हे करू शकतो तर मला वाटतं इथं बसलेला प्रत्येक माणूस तिथपर्यंत पोहोचू शकतो. आणि हे करण्यासाठी त्यांनी जे केले तेच आपल्याला करायचं, वेगळं काही करायचं काही. तर मी तर म्हणतो या बिझनेसमध्ये ज्याला पैसे कमवता येत नाही त्याला आयुष्यात कुठलाच बिझनेस करता येत माझ्या दृष्टिकोनात. जिथं डोकंच लावायचं नाही पैसे कमवायला, तिथं जर पैसे येत असतील. मी काय करतो, 100% मी विनायक सरांना फॉलो करतो. मराठवाडा कोर कमिटीतले लोक काय करतात, जे 100% फॉलो करतात ते एक नंबर आहेत, जे 50% करतात ते मागे पुढे आहेत, आणि जे फक्त करण्याचं आव्हान आणतात ते कुठे, ते सगळं ज्याची त्याला माहिती. म्हणजे तुम्ही जर एखादी गोष्ट 100% फॉलो केली तर त्याचा रिझल्ट येतो. मी 100% सरांना फॉलो करतो तर 100% मराठवाडा टीम एक नंबर प्रत्येक गोष्ट. हे जर एवढं सोपा बिझनेस, एवढं काल दिवसभर तुम्ही सगळ्या गोष्टी प्रशांत सरांच्या ऐकल्या. माझ्या आयुष्यात प्रशांत सरांना मी 2016-17 पासून अनेक ट्रेनिंग त्यांच्या ऐकल्यात. आणि पहिले ट्रेनिंग जेव्हा मी विनायक सरांना पहिल्यांदा अटॅच झालो होतो, म्हणजे पहिल्यांदा विनायक सरांची आणि माझी भेट अंबाजोगाईमध्ये झाली, 2017ची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. तेव्हा मी पहिल्यांदा विनायक सरांना भेटलो आणि त्याच्यानंतर प्रशांत सरांचं पुण्याला हिंजवडीला ट्रेनिंग होतं. मला तो दिवस आठवतोय. सर म्हणले होते तुम्ही ट्रेनिंगला या, LDP ट्रेनिंग आहे, असे ट्रेनर आहेत खूप मोठे आणि तिथं तुम्हाला यायचंय. आणि तिथं जाण्यासाठी मी एसटीने इथून गेलो, पुण्यात उतरलो, शिवाजीनगरला आम्ही बस स्टँडला तिथं आंघोळ केली त्या बाथरूमला बस स्टँडच्या, तिथून परत त्या ठिकाणावर गेलो आणि ते ट्रेनिंग अटेंड केलं. पण पहिल्या ट्रेनिंगमध्ये प्रशांत सरांनी ज्या ज्या गोष्टी, असंच समोर बसलो होतो. आता तरी लेडीज त्यांच्या ट्रेनिंगला अलाउड आहे. प्रशांत सरांच्या 2018च्या आधीच्या जर ट्रेनिंग बघितलं तुम्ही, 20च्या आधी, तर तिथे लेडीजला ट्रेनिंगला अलाउड नव्हतं प्रशांत सरांच्या. कोणी फीस देऊन येतो म्हणलं तरी तिथे एंट्री नव्हती. आणि त्या ट्रेनिंग प्रशांत सरांच्या तेव्हा घेतल्यापासून तेव्हा एकटा गेलो होतो. आणि तो तेव्हापासूनचा प्रवास आतापर्यंत सातत्याने प्रशांत सरांच्या मार्गदर्शनाखाली, विनायक सरांच्या मार्गदर्शनाखाली हा चालू आहे. आणि ज्या माणसानं ह्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये भारतामध्ये खूप मोठं रेकॉर्ड केलेलं आहे, हजारो लोकांना करोडपती बनवलं डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून, अशा माणसाचं आपण ट्रेनिंग मराठवाड्यात आणतोय. आणि तो दिवस आठवतोय, संतोष सरांनी तुम्हाला सांगितलं, म्हणजे आठवण करून दिली, जेव्हा हे सगळे LDP ट्रेनिंग लोणावळ्यात व्हायच्या, मराठवाड्यातून 10 लोक म्हणायचे आम्ही येतो. आणि निघता निघता मी जसं पातळी पुढे निघायचो तेव्हा कळायचं मला नगरपर्यंत जाऊस तर की अख्ख्या मराठवाड्यातून 25च लोक आले, अख्ख्या मराठवाड्यातून 10च लोक आले, अख्ख्या मराठवाड्यातून 5च लोक आले. पण तो इज्युटेकचा प्रवास सुरू झालेला आणि ते स्वप्न पाहिलेलं, म्हणजे मागच्या 3.5 वर्षात जे स्वप्न मी इज्युटेकमध्ये पाहिले ते इज्युटेकने मला दिले. आणि हे स्वप्न होतं, मी मागच्याच वेळेस म्हणलं होतं सर, इथून पुढे जे प्रशांत सरला म्हणलं होतं, सर हम जो LDP करेंगे हमारा सेपरेट करेंगे हम मराठवाड़ा. सर बोलले थे आप कहीं पर भी करो, मैं आने के लिए तैयार. आणि ते तेव्हापासून ओळखतात, म्हणजे मागचे 7-8-10 वर्षाचा तो त्यांचा आणि आमचे रिलेशन, आणि खास विनायक सरांसोबतची त्यांची मैत्री, त्यांचं प्रेम, म्हणजे एवढ्या सगळ्या तारखा बुक असताना ही तारीख पण आपण 3 महिन्यापूर्वी घेतली. आता आपल्याला पुढची घेतोय, ते रात्रीपासून आम्ही त्यांच्यासोबत डिस्कस करतो, कुठं बाबा कुठला शनिवार रविवार आपल्याला भेटेल. एवढ्या तारखा त्यांच्या बुक असतानाही त्यांचं विनायक सरांवर, आपल्या टीमवर आहे प्रेम. का तर त्यांच्यासोबत एका काळी आम्ही पण सोबत काम केलेलं होतं, किंवा ते प्रेम त्यांचं असल्यामुळे ते जास्त आपल्याला देण्याचा प्रयत्न करतात. आणि तुम्ही बघताय ते इथं आल्यानंतर ते इथलेच असतात. ते 1.5 तास झाला काय, 2 तास झाले काय, त्यांच्या ट्रेनिंगची खासियत आहे ती, की जे ट्रेनर प्रोफेशनली असतात ते फक्त त्यांच्या टायमिंगवर असते. काही बघितलं मी, ट्रेनिंग लॅपटॉपमध्ये पण टायमर लावून ठेवतात, असे पण असतात, तेवढ्या टायमिंगमध्ये तेवढं. पण प्रशांत सरांकडे ती कुठलीही गोष्ट नाही, आणि 100% तळमळ, 100% त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतात. मग आता आपण एवढे लोक मराठवाड्यातून इथे ट्रेनिंग अटेंड करतोय, प्रत्येक वेळी करतोय, परत लोक रिपीट आलोय. माझा हा एकच प्रश्न आहे की मग हे प्रत्येक ट्रेनिंगतून आपण काय शिकतो, आपण काय घेतोय, आपण काय परिवर्तन करतोय. आणि ते जर तुम्ही 5%, 2% जरी परिवर्तन केलं तर मला वाटतंय त्याने जे मोठे स्वप्न म्हणले ते तर कम्प्लीट होणारच आहे. पण ज्या बेसिक गरजा आहेत आपल्या कुटुंबासाठी, आपल्या परिवारासाठी, त्या तर आपण 100% कम्प्लीट करू शकतो. पण तुम्ही त्या फॉलो करतात का नाही करतात याच्यावर अवलंबून.
आणि आपण एवढे अशी लोक आहोत की जे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला 40-45 वर्षे, कोणाचं वय 30 वर्षे, कोणाचं 25 असेल, कोणाचं 40, एवढ्या सवयी लावलेल्या आहेत. ते सवय 1-2 दिवसात सुटतील का? आपण एवढं बोलल्यानंतर पण रात्री फोटो काढताना एवढा गोंधळ झाला. किती मोठं दुर्दैव आहे. संतोष सर 10 वेळा सांगतात एक टीम या, एक टीम या. आणि कुठंतरी असं बघितल्यानंतर मला वाटतंय म्हणजे एवढ्या मी एलडीपी घेतल्यात, एवढ्या लोकांना आणले, मी डोक्याला हात लावून बाजूला बसलो असतो. म्हणजे यांच्यात काहीच परिवर्तन नाही. आपण शिकतो काय? आपण बाहेर गेल्यानंतर टाइमपास आताही बघतोय मी. बाहेर आल्यानंतर सगळीकडे लक्ष असते माझं 2 दिवसात. कोण आलंय, कोण गेले, कोण कुठं गप्पा मारतंय, कोण गार्डन मध्ये फिरतंय, कोण फोनवर बोलतंय, कोण काय बोलतंय, कोण कशाच्या टेन्शन मध्ये, त्या सगळ्या गोष्टी मला कळतात. पण तुम्ही जर इथं आल्यानंतर तेच जर गोष्टी घेऊन जाताल तर मला नाही वाटत आपली प्रगती होईल. एवढं सुंदर 2 दिवस सरांनी, म्हणजे आणखीनही आपल्याला 3 सेशन आहेत. एवढं सुंदर जर मार्गदर्शन सर करतात तर आपण त्याचं प्रॉपर डिसिप्लिन फॉलो करून आपण केलं पाहिजे. आपण आपल्या जीवनासाठी तरी डिसिप्लिन फॉलो केले पाहिजे. काही पण असतील ते, तुम्ही जे ठरवले ते जर 100% फॉलो केलं तर तुम्हाला तिथपर्यंत जायला वेळ लागणार नाही. दुर्दैव ह्या गोष्टीचं आहे. फक्त आपण म्हणतो, बोलतो, पण वागत नाही. बरोबर ना? तर सर आलेले, आणखीन मी तुमच्यासोबत बोलणारच आहे. पण ह्या ज्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी आपण पालन करूया. आणि तुमची रजा घेतो. थँक्यू, धन्यवाद.